भाजपने विधान परिषदेसाठी 3 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली आहे। दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, विश्वसनीय सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी इच्छुकांची गर्दी, आमदारांमधून 1 तर राज्यपाल कोट्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज। विधान परिषदेवरती अजित पवारांचे समर्थक नाना काटे यांचा दावा, चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना पुढे संधी दिली जाऊ शकते असा शब्द अजितदादांनी दिल्याची काटे यांची माहिती। कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देणार नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा। 55 डेसिबलचं उल्लंघन करणाऱ्यांना पुन्हा कधीही परवानगी दिली जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट। सौर ऊर्जेवरती आधारित विजेसाठी राज्याची स्वतंत्र नवीन यंत्रणा आणणार, विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। वीज दर वाढीच्या संदर्भात आमदार मुरजी पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव यांनी सुद्धा सहभाग घेतला। राज्य सरकारची लोकप्रिय योजना आनंदाचा शिधा ही अखेर बंद झाली आहे। राज्यामधील 1,63,00,000 शिधापत्रिका धारक या योजनेचा लाभ घेत होते। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू झाली होती। नंदुरबार जिल्ह्यामधील काही गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाहीये। आमदार आमशा पाडवी यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडलाय। येत्या कालावधीमध्ये वीज पुरवठा केला जाईल, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। कांद्यांवरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची गरज, अंबादास दानवे यांचं विधान आणि विधान परिषदेमध्ये या संदर्भात त्यांनी भाष्य केलंय। कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव सभागृहामध्ये त्यांनी ठेवला, दानवे यांची माहिती। 8 वर्षांपासून पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाचा दिलासा, राज्यामधील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती, तर राज्यामध्ये लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदांची नियुक्ती, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश। पुण्यामध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळामधील शववाहिका खरेदीचा गोंधळ उघड, 35 कोटींच्या 100 शववाहिका धूळ खात पडून राज्यामधील पालिकांना या शववाहिका देण्यात येणार होत्या। प्रशांत कोरटकरला दिलासा नाही, उद्या कोर्टामध्ये कोरटकराच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार। सुनावणीसाठी कोरटकरांनी उपस्थित राहावं की नाही या संदर्भामध्ये निर्णय होईल। कोरटकरांनी वकिलाच्या मार्फत नागपूर पोलिसांकडे केला सुरक्षा पुरवण्यासाठी अर्ज, जीवाला धोका असल्याचं पोलिसांकडे दिलं कारण, सुरक्षा पुरवण्याच्या संदर्भात पोलीस आढावा घेणार। कल्याणमधील शीळ तळोजा महामार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांचा विरोध, नाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, गावांच्या समावेशामुळे महानगरपालिकेवरती 6,000 कोटींचा आर्थिक भार पडणार असल्यामुळे हा विरोध। त्या 14 गावांमधील लोकांची नवी मुंबईमध्ये जाण्याची इच्छा आहे, नरेश म्हस्के यांचं वक्तव्य। सरकार हे लोकांसाठी असतं, गणेश नाईक यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील, म्हस्केंची प्रतिक्रिया। आरे कॉलनीमधील आदिवासी पाडा पुनर्विकासाकरिता म्हाडाच्या माध्यमातून घरं बांधली जाणार, डीबी रियाल्टी कंपनीकडून बांधली जाणार होती घरं बांधण्यामध्ये घोटाळा झाल्याचा गणेश नाईकांचा आरोप, तर चौकशी करून कारवाई करणार असल्याची नाईकांची प्रतिक्रिया। वाशिममध्ये विविध शासकीय कार्यालयांसह शासकीय कर्मचारी निवासस्थानाकडे जवळपास 2 कोटी रुपयांची थकबाकी, पैसे नसल्यामुळे नागरिकांना सुविधा देण्यात नगरपालिका प्रशासन कमी पडत असल्याचं चित्र। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव पारित, 18 पैकी 15 संचालकांनी सभापतींच्या विरोधामध्ये आणला अविश्वास ठराव। भाजपचे शिवाजी चुंबळे यांच्या गटाची आता सत्ता येणार। पुण्यामधील अश्लील चाळ्यांच्या प्रकरणी गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आहुजाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।